हे अंजली काय करते ग? मेकअप करते. दिसत नाही मेकअप करते? हा. हा मेकअपचा टाइम आहे का तुझा? मग कसला टाइम आहे? अगं मी झोपली होती, थोडासा फॅन लावून द्यायचा होता. लावला नाही का? दिवसभर मेकअप, थोडस कुठे गेली का लावून मेकअप. घ्यायचं ना मग तुम्ही. अगं मला झोप लागली होती. मग असं नको करत जाऊ बाई. चांगलं झालंय का मेकअप? हा चांगला झालाय मेकअप. बघा बरं. आणून देतो ना तो रिकामटा. दिवसभर बस बस तोंडले चोपडत राहत. हो ना. मग लावता का तुम्ही पण थोडस? तिकडे शिलक हा थोडस. नको माले. नको. फॅनच्या हवेखाली झोपायचं का? फॅन हवा खाली तुला आया नाही फॅन, मग काय मग करू? आता लावून देते ना. हा आता कशाला लावून देते? मग? आता उठून आली मी. आता माझं बसायचा टाइम झाला बाहेर. अरे चहा कर देवा. होय. चहा प्यायचाय? हा किती ऊन काय आहे. ऊन नाही होय, जावं. किती जीव घाबरतोय. सरबत कर होय. सरबतला आहे का काही? काय पाहिजे तुला? सरबतला काय काय लागतं बरं तुम्ही सांगा बरं मला. रसना होई ना होय. अरे देवा, आता जमाना झाला त्या रसनाला बंद होऊन. आता पसना येऊ राहिले, पण तरी पण काहीच नाही मिळू राहिले माहितीये का. दुसरं काहीतरी सांगायचं मला तर. चाळा करी घेऊ का? हा चाळा करी घे. चाळा? चाळा म्हणजे? मेकअप करी घे बुवा असं. हा त्याला म्हणता का चाळा? बरं तुम्हाला करू का थोडासा नको मेकअप? करू. नको का? म्हणजे तुम्हाला. अंजली हा ताई का कुठं गेली? ताई दिसत नाही. ताई आहे ना इथंच. कुठे आहे तुम्ही दोघीच बसले? ताई होई ना इथला आली कुठेतरी. काय चालेल लय मेकअप बिकअप काय कुठं निघाली? चालेल नाही ना घरी तिकडं मायरा बियारा? कुठं? नाही माहेराने चालले. लक्ष करून राय म्हातारी, नाही तर जायचे आपल्याला दोघांना टाकून इड. नाही नाही तुम्हाला कसं सोडून जाऊ मी? हा मग तुम्हाला सोडणारच नाही. जास्त शेणार आहे ते ना. हा पण मेकअप एवढ्या दुपारचे का बरं मेकअप काय चालेल नेमकं काय? तुम्हाला लावून दे का थोडी? अरे बाबा ये कुठं मी लावतो. ती ताईला आवाज देता ना. ताई कुठं गेले पण? मला कवच ना सांगा तिने मी यस अजून पत्ता नाही तिला. ताई असं नाही तर. ताई तिने फॅन बी लाई दिला नाही मला. ताई काय ग? कुठे आहे तुम्ही? आले. हे बघा बरं एवढ्याच जाग्यात असून तरी पण तुम्ही ताई ताई करता राव. काय शरबत बनवच मी आता. ताई माय म्हणे आपलं ते तुला तुझ्याशीच बोलायचं होतं. काय? आपले ते प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट आहेत पै. हा तुझं नाव कमी करायचं होतं. का बरं? करायचं होतं ते वकील मला का बरं? हा हं? का बरं नाव कमी करायचं बाई? ते वकिलांनी सांगितलं. हा कोणत्या वकिलांनी सांगितलं? आहे ना आपले ते बाबा नाही का ते आपल्याकडे घरी येतात बाई. ते वकील नाही का? ते म्हणा नाव कमी केलं ना तर चांगलं राहते म्हणे. नाव कमी करून मग तुमच्या ताईला पेन्शन बिन्शन काही चालू करा. हा. नाव कमी माझं काय नाव कमी करायला काय नवरा मरेल काय पेन्शन चालू करायला? मी काय विधवा विधवा काय पेन्शन तशी नाही ना ग. मग लाडक्या बहिणीच्या योजनेला नाव नाही लागत जागे माझी जमिनी. लाडकी बहीण चालू नाहीये. मी 1000 वेळेस सांगितलंय. आम्ही चालू करून मी देऊ ना मग. विचारलं तर काही ना. गरज नाही मला. येडी का ग? बरं मला सांग, अशी जागा जमीन असली माई नाव असलं तरी ती तुझीच आहे ना? हो नाही नाही नाव एक तर माझ्या आई बापाचं आई? नाव पाहिजे, नाही तर मला पण तुझ्या काय ग? बरोबर हिस्सा पाहिजे. ए आई सांग समजून. हौश आहे ना बाई. हौश आहे का? आपलं दोन्हीचं नाव उडावा मागेश. आईचं बी डोकं काम नाही करत. म्हणजे तू बी वाटा नाही पाहिलं का? आम्ही तुला काही देवाला नाही पाहिजे सगळं. ती कान भरस ना मग त्यांना. अरे देवा मी कशाला कान भरू बाई. मग काय म्हणू लागली तू त्याला? ते आम्हाला एका जणांनी सांगितलं का म्हणे ताईचं नाव कमी केलं का तर ताईला जास्त पैसे मिळतील. काही गरज नाही. मी काय नाव बी करायला कमी करायला कमी नाही. मी काय अनपढ अहो ताई ऐका ऐका तुम्ही तुम्हाला म्हणजे माझ्यावर विश्वास नाही का? तुला काय शाळा चालू काय शिकवणार सांगते, आई कायची शाळा? आई एक मिनिट. मी प्रॉपर्टी मधून माझं नाव कमी करणार नाही. विषय संपला. हा बस. अरे देवा आता मग तुला काय म्हणे अंड्यातलं काही देणं नाही का? तुला मी काय सांगते ऐक. तिचं नाव आज आज ती आहे आपली बहीण. तिचा नवरा आपला आहे का? नाही तिचा नवरा नाही आपला, पण मग तिला बी माहिती का हक्क काय आहे ना. सांग? तू समजून घे ना. काही समजत नाही आईला. बहीण आपली, तिला आपण सांभाळणार आहे. हिला विचारा हिच्या भावानं काय केलं. काय सांग सांग. माझ्या भावाने हिचं नाव कमी करून टाकलं. कमी केलं नाव आणि प्रॉपर्टी वगैरे त्यांच्या नाव ठेवलं. नावावर ठेवली माहितीये का? आणि हिला तरी म्हणतोय तुला काही लागलं तर सांग. पण अरे तिले आगे ताळशी ती तुले बी खाऊ देणार तिचा नाही. नाव- अगं आहो तिच्या नवऱ्याबद्दल आई कळालं तुम्ही म्हणून सपोर्ट आम्ही- करायचा ना. तुम्ही अजून म्हणता आपलं नाव कमी करताय असं ती कशाला ऐकली बोलायचं? का? ती किती बोले अंकू मालेच बोले ती. काही खरं नाही बाई. तिच्या
नवऱ्यानं मला सांगितलं. मग मी तिला गोड बोली सांगू का? काय? तिला सांगू नाही गोड नाही, बोली? तिच्या नवऱ्याने मला फोन करून सांगितलं हम्म. का मी तुमच्या इकडे येऊ राहिलोय, की तू खाली माळाला जमीन किती आहे काय आहे, तो का बरं एवढं विचारपूस करू राहिले. त्यांना काय संबंध? हा? त्यांना काय वरून संबंध? माझी बहीण इथेच ठेवली. आणि मग येतोय का 2 महिने झाले इथे. पण ताई पण लय शानी ना हो, ताई पण लय नाही. शानी. काही नाही शाने, मग पण मग ती जर आपला जो रे आणलेली तर तिला बी पाहिजे ना थोडं. पण आता नाव कमी आता करायचं नाव म्हणून राहिली कमी कायला मी. करू राहिलोय? तू यायला लक्षात येऊ नाही राहिलं तुझ्या, तू समजून सांग तिला व्यवस्थित. हा जाऊ का मी जाऊन आलो गावात. हा किलदाड दिसे का? हो. किलदाड देता हा, येत तिला नाही का? झाड दे. हा बाय ऐका, तुम्हाला मी काय सांगते, ताईला पटवायचं तुमच्यावर आहे आता, हा. बर का? काय करायचं नाही करायचं, आई आहे, तुम्ही जन्म देणारी ना आई आहे, तर ती लेक तुमचीच ऐकल ना, का भाऊजाईचं ऐकल, भावाचं ऐकल, तुमचंच ऐकल. पूर्ण ते ऐकणारच नाही ती. हा पण पण मग तुम्ही तिला- काय करा, तुम्ही नाही का सांगा, असं नका म्हणू बाई आमचं नाव कट करणार आहे, असं पण नका तिला बोलू. आरवळा ठोकी उठसू. ऐका ना, तुम्ही पटवा तेवढं, मी तुम्हाला रस बनवते ना, तुम्हाला रस प्यायचा आहे ना. म्हणजे तिला समजाडा ना या मोबादला तुम्हाला रस पाहिजे राहिली का? नाही, तुम्हाला रस प्यायचा ना, एकदम स्पेशल रस बनवते मी तुमच्यासाठी, तुम्ही फक्त ताईला पटवा. हा ते कवळेस काय माहित गई बाहेर नाही. हा, तुम्ही मस्त द्या म्हणा, भाऊजाई तुला पैसे आडके देतील म्हणा, असं तसं पण तीन नावर चालेल. नक्की टाकशात का तुम्ही? हा तीन नावर टाकशात ना तुम्ही? हा हो ना, तुम्हाला तुमले बी खाई जाईन मला बी खाई तुम्हाला विश्वास नाही का वाटते आमच्यावर? हं? विश्वास नाही का? काय सांगू आम्हाला? अरे देवा, जाऊ द्या, तुम्हाला रस बनवण्यातच नाही, काय रस मजा नाही, टाका. जाऊ दे. करू मी सांगते. हा ना, बरं मी येते मग. हं. तुम्ही लक्ष असू द्या, आणि ताई आले काय ताईला बोला. काय बी कुठे गेली? कपडे सुकायला टाकले ते काढत होते. तिला मेकअप करू देत जाय, तू कपडा काढत जाय, भांडा घासत जाय. आता तुझी सून आहे ना, मी 2 महिन्यापासून तुझ्या इथं पडलेली, त्याच्यामुळे तुमच्या आता सगळी तिला आतले ते लई गोळे लाडवी धुवावं घ्या लागेल. तो माय. लाडकी जुई घेते जशी काय रस्ते बोलणार करू नाही. दे बुवा असं. आपल्याकडनं आहे ना काहीच होत नाही. काय आडला रिंग गाडवायचे पायदरी. काही इकडे पाहिजे ना तुमच्याकडे. त्या काय सांगितलं ना? काय त्या म्हणतेस तुझं नाव कमी करायला कर ना, मग तू नावर टाकी दिसत ना आम्ही थोडाफार. तुला एक सांगू का, त्यांनी जर नाव कमी करून घेतलं ना, सगळं तुझं नाव काढून घेतील, माझं नाव काढून घेतील, सगळी प्रॉपर्टी नावावर करून घेतील, तुला घराच्या बाहेर काढतील, मला काढतील, तुला एखादं मंदिर बघावं लागन. मी तरी ठीक आहे बुवा, नवऱ्याच्या ते पाया बिया पडून काहीतरी करत. माझं पण ठीक तुझा आहे नवरा ना. सगळं विचार राहील का म्हणे त्याला? त्यांचं काय ऐकते? हा, ते सांग मला, काय ऐकते त्यांचं? तुझा नवरा ना त्याला विचाराना काय संबंध नाही नाव बिन. मग आम्ही ते करी द्याल तुला तयार शेत ना, तुला समाळे बी राहीन, तुझ्या नावर टाकी दिसत थोडंफार. म्हणजे तुला तुझ्या लेकाचं आणि सुनाचंच पटलं बा मी सांगितल्यापेक्षा. ठीक आहे, मी एक काम करते, मी माझं नाव काढून देते, तुला तेच पाहिजे ना, माझं नाव कमी करायचं, मी करून देते माझं नाव कमी, पण तू तुझं नाव कमी नको करू. नाही, मी माझं नाही करणार, तो मला किती का सांगेल ना, हम्म. पण मग मी त्याला हे बी सांगल का आधी माझ्या पोरीच्या नावावर टाक बाबा, मग नाही. तुझा काय भरोसा, तू तिला ओळखतो नाही तुला ओळखतो? आता तुझ्यामुळं करते मी, नाही तर मी करणार नाही. आणि तुला माहिती आहे माझ्या सासरी लई आहे, पण ते उगं माझ्या सासरी काय होतं, सगळे 17-18 जण ते जॉईंट आहे, आणि येऊन जाऊन ती इकडच्यांना पैसे मागतं म्हणून त्यांची जिरवायला आलेली मी. आजही मी तिकडे निघून गेले तर ते मला नांदवणारच आहे, एक लक्षात ठेव. पण मी टाकसू तुला नावावर थोडस. काही नको टाकू, मला तुझ्याकडून रुपया बी नकोय. मग तू त्याला तशी बोली घेशी का? काय सकाळचं म्हणे आईने तडतड फडफड होईन तर याली जबाबदार कोण रे असं म्हणून नाव कमी करायला रे नसतो त्याला बोलाय. तिला नको बोलव, ती मजार बोलती बोल. येऊ दे ना, तिला बी येऊ दे, तिच्या समोर होऊ दे ना. तिनेच भरवलं करते का? तिच्या भावाचे आणि त्याचे लय फोन मग चालताना. ती मला काय सांगे म्हणा भाऊने असंच काय म्हणे आमना नाव कमी करी गे. हा, मग यांची नावं कमी केले, तिची माय बसेल आता कोणत्या आश्रमात जाऊन. उद्या तू पण तेच कर, उद्या ती बी तेच कर. जाऊ दे, कसं आहे तेच करा मागितले का मला. तेच करायला लावीन ती, तुला बघतो. ती काय इथलं सगळं एका पुकाला दिवो त्याले मग तर तिला जाई. तूच विचार कर कथीला जाय ती. हो, तर बोलव त्याला, एकाला बोलव, सुनाला बोलव, तुझे ते मला नाव कमी करू. देऊ का आवाज? हा दे. पांडू, ए पांडू, शेतावर जाईल तो, कुठं आवाज देऊ राहिली, तिला आवाज दे. अंजली, ए हा हा बोला ना. त्याला फोन कर मग. फोन करू का? हा बरं. हॅलो, हा बोल ग. हा कुठे आहे तुम्ही?
आलतो ना शेतावर. काय झालं अहो लवकर या लवकर. ताईला मस्त पट्टी पडवली त्या आत्यांनी. लवकर या झाली तुम्ही. का तयार ताई? एकदम तयार झाले. बरं झालं चल. हा फास्ट या तुम्ही. पेपर घेऊनच येतो मी. हो 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 पाहतो चल आलो. लवकर या. काय इकडे दारातच बसेल अजून तू. तू मगाशी तर लय तावात गेली ती निघून. कुठं गेली ती? काय ताई? बायकोला बोलव ना. काय आला? बोलव. काय झालं? अरे बोलव ना. काय आला आणि काय झालं? काय बडबड करतो रे? तिचं काय एवढं? ते ऐकून घे ना तिचे 2 शब्द. काय झालं? बोलव तिला, बोलव. ते काय सांगत ते ऐक. काय आले लवकर आले बाई. तुम्हाला झालं? माझ्याकडनं हक्क सोडच पाहिजे ना तुमच्या अगं, प्रॉपर्टीचा. तुला ते तुझ्या डोक्यात काय असं गैरसमज? नाही मी सांगितलं गैरसमजच समजून. करते. नेहमीच आहे माझंच चुकतं. कारण मी घरात मोठी ना, हे माझंच चुकतं. हक्क सोड म्हणजे तुला फक्त तू नाव कमी करायचंय. तुझ्या नाही लक्षात आलं तुला का नाव कमी करायचंय, का करायचंय, काय नाही. मी माझा हक्क सोड करून देते. कधी करायचं सांग. तुम्ही तुला असं का वाईट नको बोलताय? वाटून घेऊ ताई. कधी ऐक ना. करायचं सांग. काय का असं काय सांगितलं आईला? आज हक्क सोड आनंदात केल्यानंतर हा आनंदात करायचं आनंदात ग. करते ना. हा मी तुला पण मी नाही तुला हे म्हणते. बाई तिला एक काम करू आपण. पण तिला बी काही 2 शब्द तुम्हाला सांगे बोलणारच नवरा बायको सांगे. बोला ना मग. काय काय तुझं म्हणणं काय? माझी आई हक्क सोड करणार नाही. हम्म, तिची प्रॉपर्टी आहे ती तिच्याच नावावर राहणार. बर. फक्त मी माझा हक्क सोड करून देणार. पण मी मरेपर्यंत तुमच्या दारात येणार नाही. म्हणजे असं का? असं का? माझा काय अधिकार आहे इथं? बाई आपलं भाऊ आहे. तू आनंदात करशील तर मग आम्हाला ते लाजल नाही तर ते काय. एवढे तुम्ही आजच्या 2 महिने झाले मला येऊन. मी महिनाभरापासून तुमची गंमत बघते. 2 जण इग्नोर करता. काही खायला आणलं का तुमच्या रूम मध्ये जाऊन खाता. काही आणलं का फिरायला जायचं असलं का मुद्दाम निघून जाता. नवरा बायको मुद्दाम करता रे तुम्ही. हो ताई तसं काय नाहीये. करते का अशी? आई सांग आमचं सर्व जीव तुमच्यामध्ये. पडी जाईन अरे भाऊ मग असं. नाही आई तू नको लोड घेऊ. तुम्हाला कधी फोन कर. तुझ्या एका शब्दावर मी बाहेर तू कुठं म्हटलं मी भेटायला येईन. मी तू माझ्या इथे 2 सोडून 8 दिवस राहिले. एवढंच होईल का? असं मला नको नवरा करू. ऐक, विसरायला. आनंदात कर. हा करशील तर तयार आहे मी करून द्यायला. हा? तयार आहे करून द्यायला. झाले का? आणले का चालेल तुम्ही? मग. हा घेऊन सह्या या मग घेऊन सह्या. टाकू मग. हा हा आई? सह्या घेऊन टाका. चालेल चल. जाऊन द्या तुम्ही आनंदानं करा. मी काय सांगतोय तू जाऊ नको ना पण. नाही मी थांबणार नाही इथं आता. लगेच चाली. मी कुठं जाईन आता. आणि महत्वाचं माझ्या आईची फडफड झाली नाही पाहिजे. हे महत्वाचं. नाही आता नाही आईला कोण अंतर देणार आहे का? काय हा, मग. बोलती तू? म्हणजे एवढं वाईट आहे का तो भाऊ? लय तिला चांगला आहे वाटतं ना रे माझा भाऊ. भाऊ बायको आहे तुला आता. तिने 2 तुला शब्द केव्हा वाईट सांगितले बोललोय तर का मी? तो आई करशील. तुला कधी माझा वाईट बोललोय का भाऊ मी? लय चांगला आहे म्हणून सांगते का तुलाही चांगला आहे. बायकोला जेवढा जीव लावतो ना तेवढा आईला लाव फक्त बस. हो देते मी काय करून तंत्र कागदपत्र भरती? तयार करून ठेवतो. अगं वकील आपलाच आहे. काय तर तुला समजून सांगायचं ना तिला थोडं. समजून सांगितलं ना तेव्हा तयार झाली ना मग ती. ती रागात काय गेली ना दिसतंय? पण. रागात नाही गेली ती थोडी नाराज झाली. कशामुळे? मग तिला वाटलं माझ्याकडून हे करून घेतलं. मग नंतर माझी आई मागे लागून जातील. माझ्या आईचं हे करून घेतील. आपण येड आहे का? मग पण आणि मग तिला आईला कुठं हे करतील बुवा. आई तुम्हाला विश्वास नाही का हो तुमच्या लेखावरती? आता मी जगात तुला पाहते सांभाळणार ना नाही का? ती किती त्या डोक्यात ये उठात. आई तिचं झालंय. तुला नाही माहिती तिचं का केलं आपण. शासनाकडून एक स्कीम आली आता. तिचंही कमी करून टाकली. बाई माणसांना 40-50 हजार रुपये आता देणार. तिची आई कुठे आहे? कोणाची? कोणाची? तुझी आई कुठे? घरी आहे माझी आई. तुला तुम्हाला कोण काही काय खोटं बोललं? सांगितलं असेल कोणा? कोण काय काय सांगितलं खरं तुम्हाला? बोलायचं आणलेली खरंच बोलते. माझी आई घरी आहे ना. माझे भावांपाशी. नाही बाई, तुझी आई आश्रम मध्ये आहे, मला माहिती. कोण बोललं? आश्रम मध्ये? कमी करून आश्रम मध्ये. नाही माझ्या भावांपाशी आहे माझी आई. नाही पण मग ते याचं पेपर होतं पण रेशन कार्डचं. हा तुझ्या अंगठा घे म्हातारीचा. हो मी एवढंच नाही देणार भाऊ अंगठा. तू आता ताईनं कर राहिना ना ते नाही जागेचं नाही का? मग. रेशन कार्डचं आहे ते. हा रेशन कार्ड. नाही ताईला येऊ दे मग मी ताईला सांगतो. अहो बाई, येईल का आता? अहो एवढी तुम्ही गाडी काय परत येईल ताई का? ताई ताई करताय. तुम्ही फक्त अंगठा देऊन द्या ना. तिला फोन लाई दे मग मी तिला सांगतो. अगं रेशन कार्डचं आहे ते. तुला फसविल का? मी फसविल का तुला? पण मी तिला एक शब्द विचारत अहो आत्या एकोलता एक पोरगा आहे. जरा विश्वास ठेवा माणसानी. माझ्यावर नका ठेवू पण त्यांच्यावर तर ठेवा. काय चाललंय? मग तू एक काम कर, अंगठा दे मस्त घरात. म्हातारीला रोज शिरा हा दूध हा सगळं चालू करायचं. हो माझ्या म्हातारीला काहीच कमी पडलं नाही नाही माझ्या. नाही. मी जातो शेतात मग तेवढं तो अंगठा देन मस्त झोप. फॅन बिन लाव लगेच. एसी लाव नाही तर आपल्या घरातला. चला आत्या मी तुम्हाला काहीतरी मस्त गरम गरम थंड थंड करून खाऊ घालते. हा चला ही अंगठी दिली
बरं झालंय आता तुम्ही इथं थांबू नका, चला निघा इथून. अगं अंजना मी कुठे जाऊ? मला काही सांगायचं नाही, असं सांगायचं नको ना नाही, करू बाई. नाही नाही, निघा निघा अगं थांब. ऐक ना तू, थांबू आम्ही नका चुकी केली का तुला? तुम्ही, आवाज करू नका बरं का, इथं निघा इथून. तू लगेच चुकी निघा. काही काय नाही, मेसेज आहे मला आमच्या सांगू घरात? नका, निघा तुम्ही इथं, थांबू मी नका, कुठे जाऊ? थांबू नका सांगितलं मी तुम्हाला, निघा इथून, निघा. अय अय तू इकडे 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 खाली ये, खाली काय ये. हा? काय जास्त शाने समजते स्वतः. काय काय जास्त शाने मला याला घराच्या बाहेर काढून मग? दिलं, तुला लाज वाटते का काही? हा काय लाज अगं, वाटायचं आता तिच्या याच्यामध्ये? नवऱ्यानी रात्रंदिवस कष्ट करून एवढं घरदार ठेवलं, जमीन नाही ठेवल्या. बाई, आता ही आली तर शिकवायला. शिकवायला आली म्हणजे अगं मग पुढे काय? खेळशील, तुझी माहिती सड राहिली ते अनाथ काय? आश्रमामध्ये. तोंड सांभाळून बोल, तोंड सांभाळून बोल, नीट बोल. तोंड काय सांभाळून माझ्या बोल. माझी आई आहे ना, पाठीवर उभं राहून हे करते माझी का? आई आहे ना माझ्या भावांपाशी आहे, बरं का. हा वृद्धाश्रमात नेऊन दाखव तुझ्या आई तुला. कुठे आहे? वृद्धाश्रमात. कुठे आहे? दाखव ना, चल ना मग. चल ना तुला हा. दाखवते ना, चल तुला इथं आहे दाखवते. ना, आली ना, अगं, तुला लाज ऐक. वाटते काही? आली ना माझ्या घरी, कर्माची तर भोग आहे ना, इथंच भोगावं हा. लागतं, वर जायची ते बी भोगल. गरज नाही. ते तो भोगल भाड्याकडे तेव्हा आहे तुझा नवरा. ते बघायचं तेव्हा भोगल तो मी, भाडकं. पण यायचं नाही आता तुम्ही पण माझ्या दारी, तो काय दोघंच्या आवाज दोघं. काय हो? ओ! तुला लाज वाटते का काही? लाज वाटते का काही? बाई 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 ते बाई बाई. बाई बाई. वाटोळ झालं सगळं घराचं वाटोळं. काय झालंय काय तुम्ही एवढी, अहो एवढी कशाला घेतली यांना म्हणजे? तमाशा दाखवताय तुम्ही. म्हणजे हा इंग्लिश पिलो आज मी. हे बाई, या माणसाने लय वैताग दिला मला. इंग्लिश पिला, इंग्लिश ओ. पिला. लाज वाटते? मारू नका हो तुम्ही. लाज वाटते तुला? कोण आहे? तुम्ही ताई कवा आली? हा केव्हा आली? आता झाले ते. मी माझ्या आईला इथून घेऊन चालले आता. हो काय बरं? घेऊन जा. तुम्हाला माहिती का, अरे कुत्र्याच्या मौती सुद्धा चांगल्या होतात, इतक्या घाण मौती ए होतात बाई, काय केलं? कशाला बापाची प्रॉपर्टी मी नावावर काय करून केलं? घेतली. तुझ्या बायकोने आज तुझ्या आईला घराच्या बाहेर काढून दिलं. हा मग तू आई इकडे थांब. म्हणजे जाऊ तुला द्या हो. किती वेळा सांगितलं मी, आहो जाऊ आईला द्या. बोलू नको काही. ए बाईला, हा? जाऊ दे. बाईला इकडे पाहतो माझ्याकडे. तुला मी सांगितलं ना, माझी तू आई इकडे- मी तुझ्या दारात सोडणार नाही. म्हणजे हम्म. त्यांची प्रॉपर्टी घेतली, सगळं घेतलं, तू आज घराच्या बाहेर नाही काढायला पाहिजे होतं माझ्या आईला. हो हा? मी तुला कुठं कोणी काढलंय? सांगितलं? तुला कोणी नाही, अधिकार नाही. दिला? का आत्या मी तुम्हाला घराच्या बाहेर काढलंय का? कोणी काढ मग? नाही ना, मग कोणी काढ? पाहिलं मी का? काढलं तुम्हाला. चला आता काय घरामध्ये. बोलते? गाडी दिलं नाही म्हण राही नाही का? नाही हो घरात आत्या. लगेच घरात नाही हाताला धरून. माझी आई येणार नाही घरात आता. तू पण राहत आई इकडे. माझी आई हो ताई, तुम्ही काही पण नका बोलू. मी कुठं घराच्या बाहेर काढलं हो? काहून काढलं? लोटून दिलं, अरे, तिने तोंडावर पकडलं पडली मला. असती, मी पकडलं म्हणून बरं झालं. चालले मी माझ्या आईला घेऊन. अगं ताई नको ऐक. ओ थांबा ना. ए, ओ ताई.